हाय यूट्यूब फॅमिली, श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात काय नवीन प्रकार करून खायचा उपवासाला हे प्रश्नच असतात. तर त्याच्यापैकी एक आपला आहे साबुदाण्याचा वडा, जो एकदम सिंपल पद्धतीने बनवतात. पहिले तर साबुदाणे घ्यायचेत, उकडलेले बटाटे घ्यायचेत आणि आपल्याला हे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरं ह्याची पेस्ट घ्यायची आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं, एका वाटीमध्ये आपल्याला साबुदाण्याचे भिजवलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक मोठा बटाटा आहे ना, आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. हा का किसून घेते, कारण हाताने केलं तर त्याचे थोडे थोडे छोटे छोटे गाठी राहतात. पण ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला एक पण असं काहीच बटाटा असं लागत नाही, पूर्ण किसून होतो. आता ही जी पेस्ट केली आहे कोथिंबीर आणि मिरची आणि जिरेची, ती मी टाकून देते. एवढंच मी ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. ऑलरेडी आपण बटाट्यामध्ये शिजवताना मीठ टाकलं होतं. आता आपल्याला ना हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला ह्याचे आहे ना छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर हे जसे आपण वडे जशा साईजमध्ये आपल्याला पाहिजे तसे आपण बनवून घ्यायचे. मला छोट्या साईजमध्ये पाहिजे होते, मी तसं छोट्या साईजमध्ये मी त्याचं बनवून घेतलं आहे. जास्त चपटा पण बनवायचं नाही, जाड पण बनवायचं नाही, मीडियम साईज बनवायच्या आहेत आणि आपल्याला ते एकसारखे बनवून घ्यायचे आहेत. एकसारखे बनवून घेतल्याच्या नंतर हे रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला ना एका कढईमध्ये ना गरम तेल घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे ह्याच्यामध्ये ना आपल्याला गरम तेलच घ्यायचं आहे. गरम तेलमध्ये जेव्हा वडे सोडतो ना, तेव्हा आहे ना ते चिकटत नाही आणि जर आपण थंड तेलामध्ये टाकले तर ते ना चिपकतात. तर हे बघा किती उकळतं तेल आहे. एकदम हळू सोडायचे आहेत वडे, हातावर तेल न सांडवता. आणि त्याच्यानंतर आहे ना, झाराच्या साहाय्याने ना आपल्याला असं चिकटणार नाही म्हणून असं मध्ये मध्ये आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खायला रेडी आहेत उपवासाचे एकदम स्वादिष्ट आणि इझी रेसिपी साबुदाण्याचे वडे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.